नमस्कार मंडळी. आज आम्ही ज्येष्ठा गौरी स्थापन करण्यासाठी सगळे एकत्र जमलेलो आहोत. तर मग सकाळी उठल्याच्या नंतर आपली कामे सुरू केली. लगेच लेकरांना बाहेर जायचं होतं, ते बाहेर जाऊन त्यांना खायला घेऊन आले. मग सकाळी फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून लेकरांना पुरी भाजी करण्यासाठी बॅटर तिंबून ठेवलं होतं मी. मग नंतर मस्तपैकी गॅलरीत थांबून चहा घेतला आणि चहा घेतल्याच्या नंतर पुऱ्या लाटल्या, छानपैकी पुऱ्या केल्या आणि लेकरांचा टिफिन पॅक केला. त्यांना शाळेत पाठवण्याची तयारी सुरू केली. लगेच सगळ्यांना नाश्त्याची पण तयारी केली. त्याच्या मध्ये मध्ये ही कशी नखरे करते बघा. सगळ्यांना शाळेत सोडायचं होतं, त्या त्याला शाळेत जायचं नव्हतं म्हणून रडत होता. मग नंतर मी देवाची पूजा करून घेतली. याला कसं बसं तयार केलं, देवांचा नमस्कार करायला लावला आणि नंतर शाळेत जाण्यासाठी रेडी केलं. मग हा शाळेत जात होता. त्याची काकू त्याला शाळेत सोडायला जात होती. मग त्याला बाय करून आमची श्रेणिका मस्त घरात मोबाईल बघत बसायला रेडी. मग नंतर मी मध्ये आलो, फराळाची तयारी केली, पापड्या शेंगदाणे वगैरे तळून घेतले आणि नंतर आम्ही फ्रेश झालो. फ्रेश होऊन आम्ही एवढ्या पावसामध्ये निघालो आहोत आमच्या ताईंकडे. तिकडे आम्ही भिजत भिजत फायनली पोहोचलो. तोवर त्यांची पूजा झालेली होती. मग त्या दोघी जण स्वयंपाकाला लागल्या. मी माझी कामे सुरूच ठेवली. त्याच्या मध्ये मध्ये ही तोंड धुणं, लगेच तोंड पुसणं असे हिचे पाण्याचे खेळ चालूच होते. नेमकं आमच्याच भांडेवाल्या मावशी आल्या नव्हत्या. मग भांडी पण धुवून घेतली आणि फायनली त्यांचं नैवेद्याची ताट रेडी होत होती. मग लगेच नैवेद्य दाखवून घेतला, आरती करून घेतली. तर आमचं मंदिर आज असं सजलं होतं. लगेच लेकरांना अक्षता टाकून ओवाळून घेतलं आणि फायनली आम्ही जेवायला बसलो. एवढी भूक लागली होती आज. तर माझा व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि चॅनलला फॉलो